झालेलं नाहीये. ओके, ओके, थँक्यू. नमस्कार मंडळी. गरजे मराठी कुवेत गरजे मराठी ग्लोबलच्या सहकार्याने सादर करीत आहे आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना. हा डॉक्टर सौ अनुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनपर मुलाखतीचा कार्यक्रम. मंडळी, सर्वप्रथम आजच्या आपल्या पाहुण्यांचा परिचय करून घेऊया. सौ अनुजा कुलकर्णी या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून गेली 12 वर्ष कार्यरत आहेत. त्यांची जिज्ञासा ही संस्था स्वतःची पुण्याला आहे. त्यामार्फत त्या अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध गुणांचे मूल्यांकन करून देत असतात, मापन करून देत असतात. तसंच त्या मुलांना त्यांच्या पुढच्या करिअरसाठी ते निवडण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. अनेक मान्यवर कंपन्यांना मनुष्यबळ मिळवून देण्यात किंवा त्यांचं सिलेक्शन करण्यात त्यांचा वाटा असतो. तसंच कुटुंबातील नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनातील नातेसंबंध याच्यावर त्या देखील समुपदेशन करत असतात. सध्या मुलांचे वागणे आणि त्यात पालकांचा हस्तक्षेप किंवा सहभाग या विषयावर त्या PhD करत आहेत, म्हणून मी त्यांना आधीच डॉक्टरेट देऊन टाकली. तर आपल्या सगळ्यांना आजचा हा जो विषय आहे, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, हा फार जवळचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तर त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना घेता यावा, त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून आपल्यामधील प्रत्येक बालकाला एक नम्र सूचना आहे की कृपया वर्गात शांतता ठेवा, आपले मोबाईल सायलेंटवर ठेवा आणि माईक म्यूटवर ठेवा. त्यामुळे आपण सगळेजण या कार्यक्रमाचा आनंद लुटू शकू. आणि अजून एक सांगायचं की आपण सगळ्यांकडून याविषयी प्रश्न आधीच मागवलेले होते. त्या प्रश्नांवर आधारित हा आपली मुलाखत असणार आहे. त्याच्यामुळे आपण आता मध्ये प्रश्न घेणार नाही आहोत, पण जर का आपले काही प्रश्न असतील तर कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला आम्ही नंबर देऊ, तर त्याच्यावर तुम्ही स्वतः अनुजा कुलकर्णींना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा गरजे मराठी कुवेत चॅप्टरला आपण ईमेलद्वारे आपले प्रश्न पाठवू शकता. तर मंडळी, सुरू करूया आजचा कार्यक्रम. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. मंडळी, आपण सगळे घडलो तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात प्रचंड फरक आहे. म्हणजे हा फक्त केवळ आर्थिक फरक नाही तर सामाजिक फरक सुद्धा आहे. आपल्याला आठवत असेल आपलं बालपण, आपले शेजारी पाजारी, आपली शाळा, आपले शिक्षक. आपल्याला असं वाटतं की यातली कुठलीच परिस्थिती सेम राहिलेली नाहीये. आता खूप काही प्रलोभन आहे, परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. कधी कधी तर अशा वेळी वाटतं की आपली परिस्थिती आता ही हाताबाहेर गेली आहे. तर मी पहिला प्रश्न मॅडमने विचारतो की आपण घडलो ती परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती याचा मानसिक दृष्ट्या मुलांच्या घडण्यावर काय परिणाम झाला आहे? जसं तुम्ही म्हणलात प्रश्नामध्ये, तसं आपण जेव्हा घडलो तेव्हाची सगळी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात खूप फरक आहे. काही महत्त्वाचे मुद्दे बघायला पाहिजे जे प्रायमरी डिफरन्सेस आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी ही एक गोष्ट आहे की जी आपल्या वेळेस एवढी उपलब्ध नव्हती आणि ती आता प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. इनफॅक्ट कोरोनाच्या काळामध्ये तर टेक्नॉलॉजी कशी जास्त वापरलीच जायला हवी अशी शिक्षणामुळे मुलांवर परिस्थिती आली आणि त्याच्यामुळे भरपूर वापर वाढला टेक्नॉलॉजीचा, एक्सपोजर मुलांचं प्रचंड वाढलं. हा एक भाग. पण याचबरोबर खरं तर आपण लहान असताना आपल्या आयुष्यावर भरपूर सारे स्टेक होल्डर्स होते. म्हणजे माझ्या मावशीची मैत्रिणीने जरी मला दुकानाच्या बाहेर कुठेतरी बघितलं तरी सुद्धा ती घरी जाऊन काय सांगेल यांनी मला फरक पडत होता. आज कोणी या कोणी बोला, खरं मुलांना काही फरक पडत नाही. कारण मुलांचं असं असतं की माझ्या आई बाबांना माहिती आणि कधी कधी आई बाबांनी विचारल्यानंतर सुद्धा मी सांगू शकतो की मी असं केलेलं नाहीये आणि मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. सो आयुष्यावरचे जे स्टेक होल्डर्स होते जॉईंट फॅमिलीमध्ये ते त्या काळामध्ये भरपूर होते. जरी न्यूक्लिअर फॅमिली असतील तरी सुद्धा आपण खूप लोकांना बरोबर वागण्यासाठी आन्सरेबल होत असं वाटायचं मुलांना. तर आता हल्ली मुलं म्हणतात तुम्ही कोणीच टेन्शन घेऊ नका, आम्हाला काय करायचंय हे खूप आधीपासून माहितीये. तर असा ओव्हरऑलच आयुष्याकडे बघण्याचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते खूप बदललंय. एवढंच नाही, मुलं प्रचंड स्मार्ट झाली आहेत.
अजून एक महत्वाचा डिफरन्स ज्यांनी मुलांच्या ओव्हरऑल जडणघडणीमध्ये बराच फरक पडलाय, तो म्हणजे आपण सगळे लहानाचे मोठे होत असताना ना आपण असा विचार केला होता की आपण ज्या हार्डशिप्स मधून जातोय त्या हार्डशिप्स आपण आपल्या कुटुंबाला आणि मुलांना फेस होऊ नाही द्यायच्या. त्यामुळे त्या काळामध्ये भरपूर कष्ट केले, खूप शिक्षण घेतलं, एक स्टेबल नोकरी पकडली, त्याच्यामध्ये खूप छान व्हर्टिकल हॉरिझॉन्टल ग्रोथ करण्याचा प्रयत्न केला. बाय द टाइम वी वर अबाउट टू स्टार्ट फॅमिली वी वर क्वाईट सेटल्ड. ओके. त्यामुळे आपल्या मुलांना ना त्यांच्या जन्मापासूनच माहितीये की एक डायपर संपलं की डायपर्स खूप आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर एक पेन्सिल संपली ना की फक्त कपाट उघडायचंय कारण आत पेन्सिलचा बॉक्स आहे. सो अवेलेबिलिटी ऑफ एव्हरीथिंग हा सुद्धा खूप प्रचंड मोठा फरक आहे. त्याच्यामुळे जेव्हा मी 9वी-10वीतल्या मुलांना म्हणते अरे अभ्यास कर, टेन्शन नाही का येत तुला, महत्वाची वर्ष आहेत ही. तर म्हणते ताई लोड कशाला घेतेस तू, तुला माहितीये ना माझे बाबा माझ्यासाठी काही ना काहीतरी सेटिंग नक्की करतील. तो हा जो कॉन्फिडन्स आहे तो अवेलेबिलिटी ऑफ एव्हरीथिंग मुळे येतो. त्यामुळे असं मला विचाराल की यांनी डायरेक्टली आपल्या सायकोलॉजीवर किंवा एव्हरीडे लिव्हिंगवर काय परिणाम झालाय, तर मोटिवेशन आपल्याला कुठून तरी आणावं लागतं किंवा अ, अ, कुठल्याच गोष्टीने एका पॉइंट नंतर फरक पडत नाहीये असं मुलांच्या ओव्हरऑल बिहेवियर मधनं आपल्याला दिसू शकतं. खरंच पडतो का पडत नाही आपण कार्यक्रमात पुढे बघूया, पण निदान त्यांचा आउटलुक तरी असाच असतो की माझं सगळं छान चाललंय, मी खूप भारी आहे. प्रॉब्लेम वगैरे काही असेल तर तुम्हाला असू शकेल कदाचित, पण माझं तर काही वगैरे माझं सगळं नीट आहे. तर ह्या बेसिक डिफरन्सेसमुळे हा फरक दिसतो. आणि खरं सांगायचं तर आपलं बालपण असं न गेल्यामुळे मुलांकडे बघितल्यानंतर आपली पहिली रिॲक्शन ही अवाक होण्याची असते आणि मग स्वतःला आपण गॅदर करतो, करेज गॅदर करतो आणि मग मुलांची पुढचं डिबेट लढण्याचा प्रयत्न करतो. ओके. खरं आहे, म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते बघायला मिळतं मुलांच्या वागण्यातून आणि सगळं मुबलक आहे, त्याच्यामुळे कसली काही काळजी नाहीये. खरंय. आता आपण पुढे जाताना मुलांच्या वेगवेगळ्या वयोगटाच्या दृष्टीने प्रश्न घेऊया, म्हणजे लहानपणापासून ते त्यांचं करिअर सिलेक्शन वगैरे. तर हल्ली जर का आपण घराघरात पाहिलं तर मूल 3-4 वर्षाचं झालं की पालक त्याच्या मागे ससेमिरा लावतात, तसं चालू करतात, हे करू नको ते करू नको. घरातल्या घरातच त्याचं जगणं, त्याचं जग हे घरापुरतच बंदिस्त झालेलं असतं. शेजारी पाजारी नाही किंवा नातेवाईकांकडे जाऊन राहणं नाही, जास्त त्यांच्याशी इंटरॅक्शन नाही. तर याच्यामुळे बरेचदा ती मुलं हट्टी होतात किंवा अटेन्शन सीकर होतात. तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे आणि याचे उपाय काय, त्याच्यावर काय करता येईल? ओके. येस. आपण जेव्हा अटेन्शन सिकिंग बिहेवियर बद्दल बोलतो ना, तर ते बिहेवियर अगदी छोट्या वयापासून सुरू होतं आणि का ते तसं होतं याची पण काही कारण आहेत. तर मुलांनी बरोबर काही केलं ना, की आई वडिलांना वाटतं ते त्यांचं तसं कर्तव्यच आहे की त्यांनी बरोबर करायला पाहिजे. पण चुकीचं काही केलं तर त्यांनी चुकीचं केलं, त्याच्यामुळे त्याला ओरडलं गेलंच पाहिजे. हळूहळू ना मुलं 2-3-4 वर्षाची असताना त्यांच्या लक्षात येतं प्रेम वगैरे सगळं आहे, छान आहे, पण जरा मी उद्योग घरामध्ये केले ना की मग आईचं माझ्याकडे डेफिनेटली छान लक्ष जातं. त्यामुळे खूप वेळ मुलं शांत असतील ना की आई वडील म्हणतात कुठल्या तरी खोलीत काहीतरी उद्योग नक्की करतोय, किंवा 4 लोक आल्यानंतर जेव्हा आई वडील म्हणतात की तू आता नीट वाग, तेव्हा मुलांपर्यंत हे असं पोहोचतं की या सिच्युएशन मध्ये जिथे खूप घरात पाहुणे आलेत तिथे तुला मी नकोय का, मग वाह्यात वागणारच. त्यामुळे आपण जे बोलतो ते मुलांपर्यंत कसं पोहोचतं ह्याचा विचार करून जर आपण पालक म्हणून बोलू शकलो तर मुलांचे नेगेटिव्ह बिहेवियर्स अनेक प्रमाणामध्ये कंट्रोल करता येऊ शकतात. अगदी छोट्या मुलांचा जर विचार केला ना, म्हणजे अगदी 3-4-5 वयाच्या मुलाचा विचार, तर ते बाहेर गेल्यानंतर विचित्र का वाटतात, कारण त्यांना जन्मापासून आलेली जी एक सेपरेशन अँझायटी असते की ही आई मला इथेच सोडून निघून तर नाही ना जाणार, म्हणून ते आईच्या मागे मागे असणं, तिला अगदी हलू न देणं, सारखं म्हणणं घरी चल घरी चल, हे खूप करतात. घरात गेस्ट आल्यानंतर पसारा काढणार. आता जसं जसं वय बदलतं ना तसं ह्या अटेन्शन सिकिंगचे रस्ते बदलतात. सो मधल्या वयातली जी मुलं असतात जी टीनेजच्या अगदी आधी असतात त्यांना तर खरं ना घरातले फॅमिली इंटरॅक्शन, फार मित्रमैत्रिणी सोडून वेगळ्या कोणाबरोबर तरी बोलणं आवडतच नाही.
सो त्यांचं तर खरं असं असतं की माझं रुटीन बरं, माझे मित्रमैत्रिणी बरे, तू माझ्या मित्रमैत्रिणींना काहीही बोलू नको, म्हणजे आई पण आणि बाबा पण, कारण ते भारी आहेत. आणि मला कोणाशी काही वेगळं बोलायला सांगू नका, कारण काय बोलायचं ते कळत नाही. पण यात मजा अशी होते की नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी यांना जेन्युइनली क्युरिओसिटी असते की मुलांच्या आयुष्यात काय चाललंय. सो प्रश्न पण असे विचारले जातात की कितवीत आहेस, म्हणजे आयडेंटिटी नंतर इमिजिएट येणारा प्रश्न असतो की तू कितवीत आहेस, मग पुढे मोठं जाऊन तुला काय व्हायचंय. म्हणजे यातले प्रश्न कुठलेच सोपे आणि साधे नाहीयेत ना उत्तर द्यायला. त्यामुळे मग मुलं काय म्हणतात की सोपं काय आहे की आपण या इंटरॅक्शन्स जर अवॉइड केल्यात तर खूप छान होतं. सो बाय द टाइम आता जर तुमची सगळ्यांची मुलं जर टीनेज मध्ये असतील तर ते ऑलरेडी फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्ह यांच्या बरोबर फक्त एक स्मितहास्य करतात आणि तिथून निघून जातात, किंवा कधी कधी ते सुद्धा खूप रेअर असतं आणि निघून जातात. तर त्याच्यामध्ये त्यांना काही समाजाचा तिटकारा आहे वगैरे असं नाही. त्यांना असं वाटतं की जगातला कुठलाही प्रश्न हा माझं करिअर किंवा शिक्षणाबद्दल यायला नको, त्यापेक्षा आपण या इंटरॅक्शन्सच अवॉइड करूयात. तर अगदी अटेन्शन सीक करण्यापासून पूर्ण अटेन्शन अवॉइड करण्यापर्यंतची ही जर्नी आहे की मला नकोच आहे अटेन्शन. म्हणजे कोणी नाहीच विचारलं माझ्याबद्दल तरी खूप आवडणार आहे मला, मी माझ्या माझ्या रूम मध्ये छान बरा आहे, मजेत आहे, आणि तुम्हाला हवं तसं फिरून या, मला काहीही प्रॉब्लेम नाही. तर असा हा अटेन्शनचा जर्नी खरं तर अगदी एका वर्षाला प्रचंड अटेन्शन हवं, पासून 17-18व्या वर्षी काहीही दिलं नाही तरी चालेल, फक्त मी मागतो तेवढ्या गोष्टी द्या, इथपर्यंत जातो. बरोबर आहे. कधी कधी काय होतं, यांच्यात मुलांच्यात अहंकार किंवा आरोगन्स वाढीला लागतो, पण त्याच्यावर त्यांना जबाबदारीची जाणीव नसते. तर यावेळी मुलांचं वागणं कसं असतं, आणि अशा काही तक्रारी येऊन पालक येतात का तुमच्याकडे, आणि हे कसं सांभाळायचं सगळं? बरोबर. आपण ना अँगर, अग्रेशन या सगळ्याची सुरुवात कुठून होते हे थोडंसं आधी बघूयात. मूल अगदी लहान जेव्हा असतं ना तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये योग्य आणि अयोग्याची बटणं नसतातच. त्याच्या डोक्यामध्ये 2च बटणं असतात, एक आहे प्लेजर आणि दुसरं आहे पेन. म्हणजे मला काय आवडतं आणि मला काय आवडत नाही. आता मजा अशी होते की लहान मुलांना जी गोष्ट बरोबर किंवा मजेची वाटते ती 90% ऑफ द टाइम्स पेरेंट्सना डिसिप्लिनच्या बाहेर त्रासाची वाटते. म्हणजे अगदी आपण छोटी छोटी उदाहरणं बघूयात की रोज रुटीन छान व्यवस्थित डिसिप्लिन फॉलो करणं, यात मुलांना कसली आली मजा. पण मुलांना आज घरी पाहुणे आलेत आणि रात्री 11 पर्यंत जागायचंय की काय काय आनंद होतो लहान मुलांना की उद्या सकाळी लवकर उठायचं नाहीये, मज्जा करायची. त्या दिवशी आई किती पण वेळ मला स्क्रीन बघू देते, किती पण टाइमपास करू देते. म्हणजे वेअर देर इज नो डिसिप्लिन अँड देर इज फन, दॅट इज समथिंग विच इज टोटली प्लेजरेबल मुलांसाठी. हेच पालकांना पालक झाल्यानंतर काय आवडायला लागतं, तू नीट वाग, तू सरळ बोल, तू चांगलं खा, तू व्यवस्थितपणे खा, तू वेळा पाळ. या सगळ्याही गोष्टीमध्ये कुठेही थ्रिल किंवा मज्जाच नाहीये. त्यामुळे मुलांकडनं या गोष्टी एकदा सांगा नाही तर 10 वेळा सांगा केल्याच जात नाही. मग ही योग्य अयोग्याची जाणीव कधी जागी होते का होत नाही, होते ना, पण या जाणीवेला ना बऱ्याच वेळ लागतो. मग तोपर्यंत मुलं चांगल्या पद्धतीने वागण्याचे काही चान्सेस आहेत का, नाही आहेत, पण ते त्यांना योग्य अयोग्य काय ते कळल्यामुळे नाही. मी जर एखाद्या पद्धतीने वागलो नाही तर त्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस अजून काहीतरी निगेटिव्ह व्हायला नकोच, म्हणून मुलं तुम्हाला हवं तसं वागतात. सो यातून एक नक्की होतं की जोपर्यंत मुलांना ओव्हरऑल जबाबदारीची जाणीव किंवा मी हे केलं नाही तर ठीक आहे पण नाही केलं तर नंतरचे कॉन्सिक्वेन्सेस फार वाईट आहेत, ह्याची जेव्हा जाणीव होते तेव्हा मुलं नावडत्या गोष्टी नावडीने का होईना करायला लागतात. अभ्यास हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. वयाच्या 5व्या, 7व्या, 9व्या, 12व्या, 15व्या आणि 20व्या वर्षी अभ्यास आवडत नाहीच. पण आपण अभ्यास का करतो, कारण एका पॉइंटला आपल्या लक्षात यायला लागतं की अभ्यास हा स्टेपिंग स्टोन आहे कशाकडे तरी जाण्याचा, म्हणून मुलं अभ्यास करायला लागतात. किंवा आज मी होमवर्क कंप्लीट नाही केला तर उद्या मला मिस 2 वेळा सेम करायला लागतील, ते मला नकोय, त्यापेक्षा आता करून टाकू यार, म्हणून मुलं तो अभ्यास करतात. सो हे वय अवघड आहे की जेव्हा जबाबदारी करणं थोडं अवघड आहे, पण स्टेपिंग स्टोन आहे आणि करावं लागणार आहे, ह्याची जरी जाणीव झाली तरी आपल्याला चालणार आहे. आता या सगळ्या राईट रॉंगच्या पिक्चर मध्ये जेव्हा पालकांकडनं अग्रेशन ही भूमिका घेतली जाते
त्यावेळेस काय करायचं? मुळामध्ये राग येणं, मुलांचा आपल्या राग येणं ही काही चुकीची गोष्ट आहे का? किंवा आपण त्यांना डिसिप्लिन लावायला पाहिजे, हे आपल्या भूमिकेत आपला काही समज चुकीचा आहे का? ऍब्सोल्युटली नाही, अजिबात नाही. मुलांना शिस्त लावणं ही पालकांची डेफिनेट मला वाटतं थोडा काही डिस्टर्बन्स आलेला आहे. आता आलंय कनेक्टिव्हिटी? कनेक्टिव्हिटी आली आहे? हो आहे. ओके, कुठपर्यंत ऐकू शकलात तुम्ही? नाही, आपण म्हणतात की ते पालकांचं डेफिनेटली कर्तव्य आहे की मुलांना शिस्त लावायची वगैरे. पालकांचं हे डेफिनेटली कर्तव्य आहे शिस्त लावायची. हे फक्त त्याच्यामध्ये जिथे अग्रेशन किंवा अँगर ही गोष्ट मध्ये येते, तेव्हा त्याचं मुलांकडून मिळणारा प्रतिसाद असतो रेबेल. म्हणजे मी निषेध करतो ह्या गोष्टीचा, आणि फक्त निषेध करत नाही, मी त्याच्या अगेन्स्ट उठाव करतो. सो बऱ्याचदा लहान वयामध्ये पालक जेव्हा मुलांना घाबरवतात, धाक दाखवतात, रागवतात, कशाची तरी भीती घालतात, त्यावेळेस टेम्पररी भीतीमुळे मूल शांत बसतं. पण भीतीपोई ते एकदाच कोऑपरेट करणार आहे. यातून त्याला योग्य अयोग्य काय कसं काही कळलेलं नाहीच आहे. पुढच्या वेळेस ते कोऑपरेट करेल याची सुद्धा कुठलीही गॅरंटी नाही. त्यामुळे अँगर ही जी गोष्ट आहे ती पालकांकडून मुलांपर्यंत येते आणि समजते. यातनं मजा अशी आहे की अगदी आपण छोटे छोटे शब्द, वेडा, मूर्ख, अक्कल नाही, हे जे सगळं आपण मुलांना सांगत असतो ते मुलांना कळतं की अच्छा, मी जेव्हा थोडासा वेड्यासारखा वागतो तेव्हा आई मला वेडा म्हणते, म्हणजे वेड म्हणणं ही नॉर्मल गोष्ट आहे. हे सेम मारण्याच्या बाबतीत आहे, हे सेम राग व्यक्त करण्याच्या बाबतीत आहे. राग येणं नॉर्मल आहे, पण जेव्हा पालक मुलांना रागाने मारतात तेव्हा मुलांपर्यंत ते असं पोहोचतं की राग आल्यानंतर मारणं हे कॉमन आहे. राग आल्यानंतर वाटेल ते बोलणं ही कॉमन आहे. कारण काय, आई चिडलीये म्हणजे आई मला बोलतीये, मग मी चिडल्यानंतर मी पण मला हवं ते बोलू शकतो. सो अँगर किंवा अग्रेशन हे सायकोलॉजिकली स्पीकिंग ऑब्झर्वेशनली लर्न्ड बिहेवियर आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन मधूनच येणारं बिहेवियर आहे. सो त्याच्या बाबतीमध्ये आपण तसं काहीच करू शकत नाही. मुलं जे बघतात त्यातून मुलं ते शिकतात. याच्यात अजून एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे जर आपण सगळ्या गेम्स, ऍक्टिव्हिटीज, मीडिया एक्सपोजर बघितलं, अगदी आता नेटफ्लिक्स, हॉटस्टार, कुठल्याही OTT वरचं जर तुम्ही कुठलीही एखादी सिरीज बघितली तर त्याच्यामध्ये अग्रेशनचं जे एक्सप्रेशन आहे ते प्रचंड विभत्स आहे. म्हणजे राग आला तर मी तुझ्यावर रुसणं, हे जे पूर्वीच्या पिक्चर्स मध्ये होतं ते रुसणं बिसणं काही नाही, फोन तरी फेकून दिला पाहिजे, नाही तर कुठून तरी कुठेतरी उडी तरी टाकली पाहिजे, नाही तर कोणीतरी कोणाला तरी ब्लॅकमेल तरी केलं पाहिजे. म्हणजे डिसअपॉइंटमेंट किंवा एखादी गोष्ट मला पटत नाहीये ही गोष्ट व्यक्त करण्याची पद्धत सुद्धा केवढी अग्रेसिव्ह झालीये. फक्त कुटुंबांमध्ये नाही, सगळीकडेच. त्यामुळे आता जो तुम्ही क्वेश्चन रेज केलात की साधारण प्रीटीन किंवा टीनेजर्सचा अँगर हा जो प्रकार आहे, अग्रेशन हा जो प्रकार आहे, याच्यामध्ये टॉलरन्स किंवा सहनशक्ती नाहीच आहे. कारण रिपेअर करणं हा मुद्दा कुठे आहे आपल्याकडे? मोडलं की नवीन आणा, मोडलं की फेकून द्या, आणि तेही करण्याची गरज नाही. मुळात माझ्याकडे कुठल्याही गोष्टी 4 आहेत, त्यामुळे एक बिघडली ना, बाजूला काढा, दुसरी शोधा, वापरा. तेही नसेल तर पुढची Amazon वरून ऑर्डर करा. सो माझ्याकडे सहनशक्ती नाहीये, त्याच्यामुळे मला राग लवकर येतो. ओके. कारण मला ना कुठल्याच गोष्टीला नाही ऐकायची सवय नाहीये. सो याच्या पुढे मुलांना चूक किंवा बरोबर किंवा ओरडायच्या ऐवजी आपण एक करू शकतो. अगदी किती वर्षाच्या नंतर आपण कॉम्प्लेक्स प्रोसेसिंग मुलांचं एक्सपेक्ट करू शकतो? अगदी 8-9 वर्षापासून. हे असं झालंय, हे असं झालंय, या सिच्युएशन मध्ये मला पालक म्हणून असं करणं योग्य वाटतंय, तुझं काय मत आहे, आपण काय करायला पाहिजे? मुलांना स्वतःहून 9व्या-10व्या वर्षी सांगता येतं की बाबा मला रिमोटची कार खरंच हवीये,
मला आयफोन खरंच हवाय कारण माझ्या सगळ्या मित्रांकडे आहे, पण तू म्हणतेस ना की आपल्याला घेणं शक्य नाहीये कारण आपल्याकडे हे सगळे खर्च आहेत, तर ठीक आहे. सो मला आवडत नसलेली सुद्धा एखादी कुठली तरी जी गोष्ट आहे ती गोष्ट माझ्या आजूबाजूला घडू शकते, आणि ह्याचं उत्तर माझा राग हे नसलं पाहिजे. हे इम्प्लिमेंट करायला कठीण आहे खूप, पण खरं सांगायचं तर राग ही नॅचरल गोष्ट आहे. हे मुलांशी सुद्धा टीनेज मधल्या आपल्याला बोलता आलं पाहिजे. चिडचिड आपली कधी कधी मुलांवर पण होते ना, पण नंतर मोठ्या मनाने मुलांना हे सांगणं की तो राग तुझ्यावर नव्हता रे. खरं सांगू का, माझ्या बाबतीत हे झालं आणि त्याच्यामुळे माझी खरं चिडचिड झाली, पण तू त्याचं विक्टिम व्हायचं काही कारण नव्हतं आणि सॉरी. हे जर मुलांपर्यंत पोहोचलं ना तर मुलं त्यातनं लगेचच 4 गोष्टी शिकतात आणि मन मोठं करून ऑन द स्पॉट तुम्हाला म्हणतात आई इट्स ओके. सो जशी मुलं मोठी होतात ना 9-10 वगैरे, तिथपासनं पालक आणि मुलांमधल्या मैत्रीला सुरुवात होते आणि त्या मैत्रीमध्ये अँगर, प्रेम या सगळ्याचं इक्वल एक्सप्रेशन असतं. पण या मैत्रीचा उलटा फायदा व्हायला नको, म्हणजे बोंबऱ्यान व्हायला नको पालकांवर, हो, काय किंवा होतं पालकांनी सॉरी म्हणणं, टू बी व्हेरी याची ऑनेस्ट, सवय लागायला नको. नाही, ॲज लॉंग एज सॉरी इज कन्सर्न, सॉरी ही गोष्ट ही दोघांमध्ये म्युच्युअली असली पाहिजे. आपल्याकडे अगदी उलट चित्र दिसतं. 8व्या-9व्या वर्षी पालक मुलांच्या हात धुवून मागे लागतात की सॉरी म्हण, आणि जाम ते मूल तोंडातून सॉरी काढत नाही. 5 आणि 6 वर्षाचं मूल सुद्धा केवळ पुढचा धपाटा बसू नये म्हणून सॉरी म्हणतं. ही डज नॉट मीन अ सॉरी. सो खरं तर ना, जर पालकांकडून ती गोष्ट गेली तर माणूस व्यक्ती आहे, म्हणजे कुठलाही पालक असला तरी तो माणूस आहे आणि चूक करण्याचा, चिडण्याचा आणि नंतर सॉरी असण्याचा त्याला इक्वल राईट आहे. ह्याचा अर्थ असा नाही की मुलांनी त्याचा गैरफायदा घ्यायचा. ही गोष्ट इक्वल रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये येते. सो जेव्हा एखादी गोष्ट चुकते तेव्हा पालकांनी सुद्धा मुलांना हे नाही म्हणायचंय की सॉरी म्हण, काय झालं या सिच्युएशन मध्ये, हा उलटा प्रश्न विचारायचा आहे. आई ऍक्च्युली मला हे तुला सांगायला हवं होतं, पण मी नाही काही सांगू शकलो तुला आणि सॉरी. हे जर मुलांना विचारलं तर मुलांचं प्रोसेसिंग जे आहे ना, ते प्रोसेसिंग आपण फॅसिलिटेट करतो आणि आपण मुलांना सॉरी म्हणायला भाग नाही पाडत. आणि अजून एक की हल्लीच्या मुलांना सगळं आहे, म्हणजे आपल्या वेळेला जशी काही गोष्टींची कमतरता होती, पण हल्लीच्या मुलांकडे सगळं आहे. आर्थिक सुबत्ता आहे, त्यांना आणून देणारे आई वडील आहेत, सगळं व्यवस्थित आहे. ते 1-2च आहेत मुलं, त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या इच्छा, गरजा पूर्ण होतात. पण कुठेतरी मोटिवेशनची कमी वाटते, म्हणजे ते मोटिवेटेडच नाही आहेत. कदाचित हे सगळं असल्यामुळे असेल. तर याचं आपण म्हणजे काय सांगू शकाल की असं का होतं, मुलं का मोटिवेटेड नाही? भूक लागली कीच आपण किचन मध्ये जातो आणि डबे उघडायला सुरुवात करतो. तर मुलांना ना आता मागायच्या आधीच तोंडापुढे 5 घास उपलब्ध आहेत, त्यामुळे मुलं चावायचे पण कष्ट घेत नाहीत. इन जनरल आम्ही नेहमी 8वी 9वी 10वीच्या मुलांना वेगवेगळ्या लँग्वेजेस मधले न्यूजपेपर्स वाचा हे फॅसिलिटेट करतो, नेहमीच करतो ऑफिसमध्ये. तर एक मला इथे इन्स्टन्स नक्की तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल की गेली 7-8 वर्ष आम्ही हे सगळ्यांना सांगतो की वाचा, बाहेर न्यूजपेपर ठेवलेले आहेत सो ते वाचा तुम्ही जेव्हा वेटिंग एरिया. आणि मला काचेतून दिसत असतं की मुलं काय करतात, इधर मोबाईलवर खेळत असतात किंवा गेम्स खेळत असतात किंवा गॅलरीतून खालती बघत असतात. शेजारच्या आमच्या ऑफिसमध्ये जे झाडणारी पुसणारी बाई येते तिची मुलगी येते, तिने मला सांगितलंय की ताई तू मला सांगितलंयस ना की वाचायला पाहिजे इंग्लिश मध्ये, तर ती रोज दुसऱ्या दिवशीचा शिळा पेपर घेऊन जाते, वाचते, न कळलेले शब्द अंडरलाईन करून मला दाखवते. तिला ना भूक आहे तिची परिस्थिती बदलण्याची. तिचं ठरलंय तिच्या आईसारखं तिला काम नाही करायचंय. आणि थोडस आपल्या आयुष्यांमध्ये जर रिफ्लेक्ट केलं ना तर आपलं पण कुठेतरी ठरलं होतं की मला आयुष्यात वेगळं काहीतरी करायचंय. सो त्या काळामध्ये सगळं असताना सुद्धा चैनीचं आयुष्य जगणं ही लाईफस्टाईलच नव्हती. 5 घरं असणारा माणूस ही चप्पल झिजवूनच वापरायचा
आणि एका खोलीत राहणारा माणूसही चप्पल झिजवायचाच. सो ना लाईफस्टाईलचा तो फरक होता. त्यामुळे तो फरक तर वेगळा, पण मोटिवेशन का वाटत नाही? कारण भूक नाहीये. हा, आता नाहीये तर ती काय तर खोटी निर्माण करायची का? मुलांना जन्मापासून दिसतंय सगळं आहे, मग मग काय करायचं? व्हेरी इम्पॉर्टंट. तर मला मान्य आहे की आपल्याला हंगर नाहीये, पण सेन्स ऑफ अचीवमेंट सगळ्यांना हवा हवासा वाटतो. अकॉम्प्लिश केल्यानंतरचा आनंद हा सगळ्यांना छान फिलिंग देणारा आहे, स्वतःबद्दल पॉझिटिव्हिटी निर्माण करून देणारा आहे. सो आता आपण काय करू शकतो या सगळ्यामध्ये? मुलांना सेन्स ऑफ अचीवमेंट मिळू शकेल याचे जास्तीत जास्त अव्हेन्यूज मुलांना उपलब्ध करून देऊ शकतो. सो कसे आहेत ते अव्हेन्यूज? सोपे आहेत. काही मुलांना स्पोर्ट्स आवडतं, काही मुलांना ड्रॉइंग आवडतं, आणि अभ्यासामध्ये सुद्धा 3 टप्पे आहेत. फक्त परीक्षेत मार्क चांगलं मिळणं म्हणजे त्यातनं सेन्स ऑफ अचीवमेंट मिळणं नाही. मोस्ट ऑफ द मुलांना अभ्यास बोर होतो कारण अभ्यासात काय चाललंय त्याच्याशी मुलं रिलेट करू शकत नाहीत. त्यामुळे मुलांचा रेलेव्हन्स जरी त्या गोष्टीचा वाढला तरी मुलांना अभ्यासामध्ये गोडी निर्माण होऊ शकते. सो आता मुलांना मोटिवेशन वाटण्यासाठी काय करूयात? त्यांचा रेलेव्हन्स, ते जे करतायत त्यातला रेलेव्हन्स, त्याला रिलेट करू शकणं मुलांचं वाढवूयात. त्यातनं मुलांना त्या गोष्टीची गोडी निर्माण होईल. आउटपुट कडे कसं जायचं, चांगल्या अचीवमेंट कडे कसं जायचं, ही त्याची दुसरी स्टेप आहे. पण आता मुलांचं ते करतायत त्या गोष्टीमधलं पार्टिसिपेशन वाढवणं ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. पण ते कसं करता येईल? हा, म्हणजे एकतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आधी शोधायचं की मुलांना काय काय आवडतंय आणि त्याचं इनफ एक्सपोजर आहे ना. आता हे म्हणल्यानंतर पालक युजली स्केटिंगला जायचं तर आधी 7-8 हजार खर्च करतात. मग त्याच्यानंतर ते मूल 6 महिन्यांनी म्हणतं की मला हे करायचंच नाहीये. You should, when your child starts demanding, you should start treating your child as if your child is your colleague or your teammate. जर तुमच्या टीम मेंबरनी किंवा तुमच्या ऑफिस मधल्या सबऑर्डिनेटनी तुम्हाला सांगितलं की आपल्या टीमला या स्टेशनरीची गरज आहे, तर आपण कसं म्हणतो? सांग कशी कशी गरज आहे, किती दिवसाला काय किती लागतं, कोणाला किती काय लागतं, ह्याची लिस्ट मला बघू. सांगा ना मग मुलांना, पण स्केटिंग लावायचंय ना, स्केटिंगच का लावायचंय तू सांग मला. 4 वेळा स्केटिंगच्या क्लासला आपण जाऊन बघूयात. आपण तुझे 4 दिवसाचे पैसे भरूयात, कोणाचे तरी तू स्केट्स आण, तुला ते आवडतंय का आपण बघूयात. तू 1 महिना रेंटल किंवा कोणाचे तरी वापरलेले स्केट्स वापरून 1 महिना त्यात ते आवडतंय हे आपण बघूयात. आणि मग दुसऱ्या महिन्यामध्ये आपण माझी त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करण्याची तयारी ना, इतकंच नाही चांगल्या क्वालिटीचं घेण्याची पण माझी तयारी आहे. पण ते घेण्याची कंडिशन एकच की पुढचे 6 महिने तुला ते कंटिन्यू करायचंय. 6 महिन्याची अश्युरन्स आपण देऊ शकतो. हा, भले मूल 5वीत असताना तुम्ही क्रिकेटवर पैसे खर्च करत असाल तर तो क्रिकेटर होईल का तुम्हाला माहिती नाही, पण 6 महिने क्रिकेट खेळेल का ह्याची शाश्वती तुम्ही घेऊ शकता. सोडलं तर काय, पुढचे 4 महिने मी तुला काहीही लावणार नाही. म्हणजे घरात बसून मोबाईल देईन का? नाही. मोबाईल हा स्वतंत्र चर्चेचा विषय, त्याच्याकडे मी येणारच आहे. पण तू कसंही वाग आणि मी तुझा पालक आहे म्हणून माझी जबाबदारी आहे असं नाहीये. सो आपण मुलांना काय आवडतं याचे अव्हेन्यू सर्च करूयात, बट नॉट ऍट द कॉस्ट ऑफ स्पेंडिंग एव्हरीथिंग ऑन देम, नॉट एट ऑल. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यातून जिंकणं ह्या गोष्टीचा आनंद मिळायला लागला किंवा प्रोसेस एन्जॉय करण्याचा आनंद मिळायला लागला की मुलांना त्याच्यामध्ये गोडी निर्माण होते. त्यावेळेस आपण अचीवमेंटच्या मागे लागायला नको. मुलं कधी कधी शिकण्याची प्रोसेस पण एन्जॉय करतात. बरोबर. काही पालकांनी प्रश्न विचारलाय की मुलांचं असं वागणं असतं की मला सगळं समजतं, आय नो एव्हरीथिंग, पण हे पालकांना पचनी पडणं कठीण आहे. तर हे कसं हँडल करायचं? मला हे कळतं हे वाक्य म्हणजे एक दुधारी तलवार आहे. हा, आता असं का म्हणते ते मी सांगते. काही कळत नाही म्हणावं तर आपणच आपल्यावर डाऊट करण्यासारखं आहे, कारण आपलाच मूल आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, असं का वाटतं अचानक सगळं कळायला लागल्याचं, तर मुलं जेव्हा हे स्पेसिफिक वाक्य ना साधारण एक 10 वर्षाच्या पासनं पुढे 20, 22, 25, 40 वर्षापर्यंत पण आपल्याला ऐकू येतं. तर ह्याची सुरुवात अशी होते की प्रीटीन्स वर्ष जी असतात, म्हणजे पौगंडावस्था जी आहे, टीनेज, त्याची सुरुवात आहे ना ती हल्ली 10व्याच वर्षी होते. म्हणजे त्याच्यासाठी असं काही आपल्याला
13 वर जाण्याची गरज पडत नाही, 10व्यापासूनच त्याची सुरुवात होते. तर ना डोक्यामध्ये डोपामाइन नावाचं एक औषध असतं. ते औषध बेसिकली खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लो व्हायला सुरुवात होते, ज्याला आपण डोपामाइन रश असं म्हणतो. तर त्यामुळे ना ती डोपामाइन सारखं थ्रिल एक्सपिरियन्स करायला मागतं, की मला थ्रिल पाहिजे, मला थ्रिल पाहिजे, मला मज्जा पाहिजे, मला बोर काही नको. आणि ना त्या डोपामाइनला पुढचा मागचा अजिबात विचार करायचा नसतो. म्हणजे सायकल वेडी वाकडी चालवली, विचार नाही करायचा, पडलो तर पडलो, फ्रॅक्चर तर फ्रॅक्चर. गेम्स तासन तास खेळायचे, म्हणजे हा विचार नाही करायचा की मी 4 तास आत्ता सलग गेम खेळले तर काय होईल, कारण कॉन्सिक्वेन्सेस काही डोपामाइनला विचार करायला. मुळामध्ये जी सत्सद विवेक बुद्धी आणि कॉम्प्लेक्स प्रोसेसिंग आणि सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी या सगळ्याचं चर्निंग व्हायला नुसती सुरुवात झालेली असते, ते पूर्णत्वास पोहोचलेलं नसतं त्या वयोगटामध्ये. त्यामुळे ना ते डोपामाइन असतं, ते म्हणतं नाही या सगळ्या डिमांडिंग गोष्टी मला हव्याच आहेत. म्हणून त्या वयोगटामध्ये ना मुलांना कोणी काही सांगितलं की पहिल्यांदा काय येतो तर राग येतो, आणि मुलं म्हणतात मला सगळं कळतं. अशा वेळी पालकांनी काय करायचं, हा खूप मोठा यक्ष प्रश्न असतो पालकांपुढचा, की आम्ही काय करायचं. ज्या गोष्टी सांगून कळत नाहीत त्या गोष्टींचे अनुभव द्यायचे. मी पडतोय, मला सगळं कळतंय, मग पड. 14व्या वर्षी तुला पडलं तर हात देणं आम्हाला शक्य आहे. 24व्या आणि 34व्या वर्षी पडलास तर आम्ही कुठल्या अवस्थेत असणार त्यावेळेस तुला हात देण्याच्या. त्यापेक्षा आता पडायचंय ना, पड. डिरेल व्हायचंय ना, हो. तुला सगळं येतंय ना, मग आम्ही आहोत ना मदतीला, तू पड. आपण किती कम्फर्टेबल असतो फेल्युअर मुलांनी एक्सपिरियन्स करण्याबद्दल. 0. माझं मूल आहे, मी सगळ्या खस्ता खाल्लेल्या आहेत, त्यांनी फेल्युअर कशासाठी फसवायला पाहिजे. म्हणून आपण मुलांना सारखं अल्लद अल्लद उचलत असतो. आणि एका पॉइंटला म्हणतो की क्रायसिस मॅनेजमेंट मुलांकडे काही नाहीच आहे आजकालच्या मुलांमध्ये, नाहीच आहे. म्हणजे हे तर या मुलांचं उदाहरण आहे. लग्न करणाऱ्या मुला मुलींचं सुद्धा असं असतं की कुठेतरी अब्रॉड असेल तरी फ्लॅट पाहिजे का. मला क्रायसिस मॅनेजमेंट नकोच आहे माझ्या आयुष्यामध्ये. मी कम्फर्ट झोन आणि शेल मधलं आयुष्य जगलोय. मग आयुष्यामध्ये किल्ली जरी हरवली ना तरी त्यांना अँझायटीचे आणि पॅनिकचे अटॅक येतात, कारण कधी थ्रेट क्रायसिस एक्सपिरियन्सच केलेला नाहीये ना. जॉब जरा इकडचं तिकडे झाला की अँटी डिप्रेसंट खावे लागतात का, कारण रेझिलियन्स नाहीच आहे, प्रतिकार करण्याची शक्तीच नाहीये. सो मुलांना जर इंडिपेंडंट बनवायचं असेल ना, सेल्फ सफिशियंट बनवायचं असेल ना, तर हात जोडून शांत उभं राहता आलं पाहिजे मूल चुकत असताना सुद्धा. इट्स व्हेरी हार्ड, पण तुम्ही आहात. मूल जर हात मागितला मुलांनी तर हात द्या ना, पण मागायची वाट बघा ना, पडूच नको असं नाही पाहिजे. And this is very difficult to practice, but it is indeed a need for teenage parenting. बरोबर. पण म्हणजे पालकांच्या दृष्टीने हे खूप कठीण आहे, कारण पालकांना तर हवं असतं की माझ्या मुलाने आणखीन स्टार मिळवावेत, आणखीन मार्क मिळवावेत. त्यामुळे पालकांनाच त्याचं अपयश पचवणं हे खूप कठीण आहे. त्यामुळे पालकांनी सवय करून घ्यायला पाहिजे. हो, ते आम्ही नेहमीच म्हणतो की म्हणजे 10वी तुमची आहे का तुमच्या मुलाची आहे. म्हणजे तुम्हाला मज्जा म्हणून सांगते, करिअर गायडन्सच्या आमच्या कित्येक सेशन्सला मुलं समोर असतात, पेरेंट्स असतात आणि पेरेंट्स नोट काढत असतात आणि मुलं जांभया दे, इकडे तिकडे बघ, हळूच आईच्या कानात विचार, आई अजून किती वेळ ऐकायचंय. तर एखाद्या व्यक्तीला वाटेल की ही माझ्यासाठी केलेली ऍक्टिव्हिटी आहे, तर ते त्याला का वाटत नाही, कारण त्या गोष्टीची नीडच मुलाच्या मनात निर्माण झालेली नाहीच आहे. पालकांना वाटतं की करिअर गायडन्स मुलाचं करून घ्यावं, त्यामुळे मुलं म्हणतात ठीक आहे, मग तुम्ही म्हणताय तर आपण करूयात. ऑनलाईन टेस्ट मध्ये मुलं मधनच प्रश्न विचारतात, ताई अजून किती प्रश्न आहेत, रॅन्डम एबीसी मार्क करू का. हा मुलांचा अप्रोच आहे. आणि पालक म्हणजे म्हणतात ताई सुट्टी काढायची का आम्ही ऍप्टिट्यूड टेस्टिंगला, आम्ही बसतो शेजारी त्याच्या. म्हणजे हे बॅटल कोणाचं आहे, त्यांचं आहे ना, मग त्यांना लढू देत, आपण बॅकग्राऊंडवर राहूयात उभं. आता ते स्टार मिळवणं आणि अचिव्हमेंट बद्दल जे बोललात ना त्याच्याबद्दल बोलते. पालक मला कित्येकदा सांगतात, ताई अतिशय स्पर्धेचं युग आहे आणि त्यांना पहिली दुसरी पासूनच जर स्पर्धा आणि कॉम्पिट करण्याची सवय लागली ना, मग नंतर प्रॉब्लेम येणार नाही.
वास्तविक पाहता याच्या अगदी उलट होताना दिसतं. मुलांना ना प्रोसेस एन्जॉय करणं हे कळायच्या आधीच त्यांनी अचीव करायला पाहिजे ह्याचं कळतं. सो ते म्हणतात प्रोसेस कशी असू देत, कॉपी करा, नाहीतर म्युझिक ऐकता ऐकता किंवा सिरीज बघता बघता लिहा. होमवर्कची वही कम्प्लीट केल्याशी कारण. वास्तविक पाहता होमवर्क किंवा रायटिंग वर्क का दिलेलं असतं? Whatever you process in your brain, if you write it as a matter of fact, as a revision, then and then only it is useful as a study. आणि टीचरला हा फीडबॅक मिळावा की तुम्हाला तुम्ही जे लिहिलंय ते समजलंय, किती चांगलं समजलंय याच्यासाठी टीचर होमवर्क देते आणि रायटिंग वर्क सांगते. आपण काय म्हणतो, वह्या कम्प्लीट करायच्या आहेत, मी वह्या कम्प्लीट करतो. परीक्षेत मार्क आणायचे आहेत, कसे काय आणेनात? आता किती मुलं मला म्हणली, ताई थँक्स टू थर्ड वेव्ह बहुधा आता आमची ही परीक्षा सुद्धा ऑनलाईन होणार. त्यांना हार्डशिप नकोच आहेत कारण मुलांना. असं का झालं 9वी-10वी मध्ये? कारण त्यांनी प्रोसेस एन्जॉय करणं, मला येणं, मला समजणं आणि कुठल्या तरी एक्झाम्पल मध्ये मी ते अप्लाय करणं हे कळायच्या आधीच मुलांनी डायरेक्ट मार्कांचा विचार सुरू केला. अभ्यास करताना सुद्धा हे होतं, क्वेश्चन आन्सर्स कर असं पेरेंट्स अगदीच म्हणजे लगेच सांगतात मुलांना. क्वेश्चन आन्सर्स तर त्याच्या लक्षात राहतील जर त्याला कन्सेप्ट समजली असेल. मग क्वेश्चन आन्सर लक्षात नाही राहिलं तरी मनाने तो आन्सर तयार करून लिहिण्याची क्षमता त्याच्याकडे निर्माण होईल. सो ज्या वयामध्ये मुलांनी ऍक्च्युअली अचीव्ह करायचंय ना स्वतःला, त्या वयामध्ये मुलं कंटाळलेली असतात. सो अगदी म्हणजे टिपिकल माझ्याकडे येणारी क्वेरी अशी की 7वी-8वी पर्यंत ताई हा इतका छान सगळं करत होता, 9वीत असं काय झालं आणि याचा सगळा अभ्यासात इंटरेस्ट उडला, दमला तो, कंटाळला तो. आणि इतक्या बाकी डिस्ट्रॅक्टिंग गोष्टी आहेत ना, मीडिया आहे, अपोजिट जेंडर बद्दल अट्रॅक्शन वाटणं आहे, नंतर वेगळीच अँटिना आणि शिंग फुटल्यामुळेची फॅड करणं आहे, मित्रांबरोबर एकत्र भेटून एकत्र ते व्हर्च्युअल गेम्स खेळणं आहे. इतके डिस्ट्रॅक्टर्स आहेत की आधीच बोर वाटणारा अभ्यास मला अगदी युजलेस वाटायला लागला. बरोबर आहे. पण हे खरं आहे, म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे. कारण शाळांमध्ये पण हल्ली मुलांना नोट्स देतात, त्यांना क्वेश्चन आन्सर्स देतात आणि ते पाठ करायचं असतं तुम्ही. त्यामुळे मुलांना लेसन वाचणं हे एक मोठी ऍक्टिव्हिटी वाटते आणि ते शेवटी करतात. म्हणजे आपण मागे लागलो की ते म्हणतात ओके मग आता चॅप्टर वाचतो. हो, आता वाचतो. बरोबर आहे. काही पालकांनी प्रश्न विचारलाय की आमच्या मुलांची ध्येय आणि आमची ध्येय यात खूपच तफावत वाटते, तर असं का होतं? अगदी सोपं एक्झाम्पल देते. एकदा एक आई म्हणली की चांगले मार्क मिळव रे, म्हणजे मला बरं वाटेल, आणि दुसरं म्हणजे बाबांनाही बरं वाटेल कारण बाबा वेगळीकडे असतात राहायला जॉब साठी. ते येतात तेव्हा त्यांना वाटतं की अरे मी कुटुंबासाठी एवढं खस्ता खाऊन एकटा राहतो आणि सो तुलाही बरं वाटेल, त्यांनाही बरं वाटेल. तर मी त्यांना म्हटलं 1-2 मिनिटं थांबा. मुलगाही समोरच बसला होता. तर दोघांना चिठ्ठ्या दिल्या आणि सांगितलं की लिहा पटकन चांगले मार्क म्हणजे किती. तर अगदी 9वीतला मुलगा होता, तर किती मार्क म्हणजे चांगले मार्क 10वी साठी, असं मी त्याला प्रश्न विचारला होता. तेव्हा काही मार्क असे सारखे वाटायचे नाहीत, आता वाटतात तसे. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस 70% मार्क लिहिले आणि आईनी 85% मार्क लिहिले. तर आणि दोघांना एकमेकांच्या मी चिठ्ठ्या दाखवल्या की चांगल्या मार्कांची आईची डेफिनेशन ही 85% आहे आणि मुलाची डेफिनेशन ही 70% आहे. तर ना चांगलं माझ्यासाठी काय आहे, म्हणजे मार्क असेल, माझ्यासाठी ध्येय असेल, माझ्यासाठी चांगलं काय आहे ह्याचा अनालिसिस किंवा डिसिजन घेत असताना थोडंसं ऑब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे. म्हणजे मी जर ठरवलं असेल की मला XYZ कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायची आहे 11वी मध्ये, ठीक आहे, आता तुमच्या इथे ज्युनियर कॉलेज असेल किंवा काही लोकांना बाहेर स्टडीजना जायचं असेल तर ते कॉलेज असेल, त्याचं मागच्या 3 वर्षाचं कट ऑफचं पर्सेंटेज, मग माझा दुसरा ऑप्शन असणारं कॉलेज त्याचं कट ऑफचं पर्सेंटेज, मग माझा तिसरा ऑप्शन असणारं आणि त्याचं कट ऑफचं मागच्या 3 वर्षाचं पर्सेंटेज, याचं मी अनालिसिस करायचंय आणि मग मी ठरवायचंय की माझ्यासाठी चांगलं काय आहे आणि मला ते हवंय का. मग ना आपल्याला त्याची नड निर्माण होते. बाकी चांगलं काय म्हणजे इमटेरियलच आहे. 90 पडले तर आपल्याला वाटतंच 95 हवेत, आणि कधी कधी 60% मध्ये सुद्धा विशेष खुश असणारी लोक असतात, कारण ते म्हणतात प्रिलिमला 50च होते अगं, त्यामुळे 60 मिळाले ही भारी गोष्ट नाहीये का, भारीच आहे हे.
आणि 60% सुद्धा मला माहितीये त्या स्ट्रीमला ऍडमिशन मिळणार आहे. सर्व स्ट्रीमला जगात सर्व ठिकाणी ऍडमिशन मिळतात. काहींना पैसे भरून मिळवावे लागतात, काहींना मार्कांच्या बेसिसवर मिळतात, तर काही पैसे नसतात म्हणून चांगलं कॉलेज कॉम्प्रोमाइज करून कुठल्या तरी BC लेवल ग्रेडच्या कॉलेजमध्ये शिकतात. पण शिक्षण त्यांना हवं त्या स्ट्रीम मध्ये त्यांचं होतं की नाही? हो, होतं. सो चांगलं काय आहे हे आई वडिलांनी आणि मुलांनी ठरवत असताना खरंच जी कॉलेज जी स्ट्रीम हवी आहे त्याच्या अनालिसिस नुसार ठरवावं. अर्थातच करिअर रिलेटेड भरपूर गोष्टी डिस्कस करण्यासारख्या ज्या आपण नंतर करू, पण ध्येयाच्या संदर्भात ही तफावत दिसते. कारण आई वडील त्याच्यावर ऍड ऑन्स टाकतात. आपण सॅलड मध्ये कसे नंतर ऍड ऑन टाकतो, ओरिगॅनो टाकतो, हे तसं आमच्या वेळेस आम्ही हे केलं, त्यावेळेस मी एवढे केले तरी सुद्धा आम्हाला अर्ध्या पुण्याला पेढं वाटायची वेळ आली होती. इतकं मला भारी वाटलं होतं. तुझ्याकडे तर सगळं आहे, ऍड ऑन. तुझ्याकडे तर मोबाईलही आहे, ऍड ऑन. तुझे आई वडीलही शिकलेले आहेत, तुझ्याकडे चांगली परिस्थिती पण आहे, मीडियाचं एक्सपोजर पण आहे, गुगलच्या क्लिकवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे हे सगळं केल्यामुळे आता मी 98.92% मिळवायला पाहिजेत का काय? पण याच्या उलटे सुद्धा मला मिळवायचे नाहीयेत. मी 70 मध्येच खुश राहणार आहे. ही ती तफावत आहे. आणि आपण ज्या गोष्टीत मागे लागतो ना, ती गोष्ट खरंच करावीशी वाटत नाही. आपल्या आवडीचं काम असतं ना, पण तरी मॅनेजर मागे लागला की त्याचाही राग येतो आणि कामही नकोसं वाटायला लागतं. तसंच मुलांचं आहे. अभ्यास आधीच किती करावासा वाटतो तिकडे उजेड, त्यातून कोणी मागे लागलं की असं वाटतं की जाऊ दे, नकोच करायला. तुझं तू कर, आता तुझी जबाबदारी अँड यू आर ऑन युअर ओन. याच्यात एक दिवस टाइमपास होऊ शकेल, दुसऱ्याही दिवशी टाइमपास होऊ शकेल, तिसऱ्या दिवशी आताही आई काही बोलत नाहीये, चौथ्या दिवशीपासून आता शाळा बंद करते का काय, याचं फिअर जेव्हा सेन्स होतं तेव्हा बुडाखाली आग लागणं ज्याला आपण म्हणतो ते होतं आणि मुलांना अभ्यास करावासा वाटतो. हे पालकांना इम्प्लिमेंट करणं कठीण आहे, पण करणं गरजेचं आहे. हा, म्हणजे खरं सांगू का, ती काळाची गरज आहे. कारण आपल्या पेरेंटिंग मधनं धाकाचा जो एलिमेंट आहे तो आपण मुलं 1 दिवसाची असतानाच काढून टाकलाय. त्यामुळे मी हे नाही केलं तर समाज काय म्हणेल याचं मुलांना काही वाटत नाही, जे आपल्या पिढीला प्रचंड वाटत आलेलं आहे. आणि 2, भीती वाटत नाही. म्हणजे 8वी-9वीतल्या मुलांना मारल्यानंतर मुलं म्हणतात काय आज झालं, दमलात? सो भीती नाही ना वाटत. त्यामुळे कशाने फरक पडेल, माझं मला वाटल्याने फरक पडेल. आता मुलांना त्यांच्या आवडीचं क्षेत्र द्यायचं, त्याचं सिलेक्शन करायचं, तर हे सगळं करण्यासाठी त्यांचं योग्य वय कुठलं किंवा ह्या ऍक्टिव्हिटी कुठल्या वयात चालू करायला पाहिजेत? खरं तर साधारण मूल जेव्हा 5वी-6वी मध्ये असतं ना, तेव्हापासनं आपल्याला हे कळायला लागतं की त्याला आवडतायत कुठले विषय आणि त्याला कुठले विषय जड जात आहेत. ओके, तर पालकांची त्या वयोगटातली भूमिका फक्त एवढीच आहे की काही विषय जे तुला अवघड जातात ते तुला कन्सेप्च्युअलीच अवघड जात आहेत का, त्याचा अभ्यास करणं आणि लक्षात ठेवणं तुला अवघड जातंय का, त्याचा फक्त परीक्षेला अभ्यास करणं तुला अवघड जातंय. मला असं वाटतं की ती म्हणजे ते एक आहे की ते पालक या वयोगटापासून फिगर आउट करू शकतात आणि मुलांच्या कन्सेप्ट अधिकाधिक क्लिअर होतील असं मुलांना एक्सपोजर देणं, मुलांशी ते डिस्कस करणं, जे जे आपण बघतोय त्याचे युट्यूब व्हिडिओज मुलांना दाखवणं, हे अगदी अर्ली स्टेजला आपण करू शकतो. साधारण 8वी-9वी ऑनवर्ड्स मुलांना हळूहळू क्लिअर व्हायला लागतं की कशा पद्धतीचा अभ्यास करणं फ्युचरमध्ये पण मी एन्जॉय करणार आहे. आणि मग तशाच विषयांची माहिती काढणं, तसं कोणी फील्डमध्ये असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न पडणं, या गोष्टी मुलांच्या बाबतीमध्ये अगदी कॉमनली बघायला मिळतात साधारण 14-15व्या वयाच्या वेळेस. आता या वेळेस एक मजेशीर गोष्ट होते, ती म्हणजे जसं मुलं 8वी-9वी मध्ये जातात तसं पालकांच्या मनामध्ये एक यक्ष प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे स्कोप कशाला आहे. सो तुला काय करायचंय वगैरे ते सगळं ठीक आहे, पण स्कोप कशाला आहे. सो तुला जे करायचंय ते तू करशील आणि त्याला स्कोपच नसेल तर तुला पैसे कसे मिळणार. तर ह्या कॉन्फ्लिक्टला साधारण मूल एक 8वी-9वी मध्ये असताना सुरुवात होते. तर आपल्याला करायचं काय आहे की स्कोप ज्याला आहे ते आणि तुला जे आवडतं आहे ते, या दोन्हीला सेम पेजवर आणून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
म्हणजे Okay. मेडिकलला स्कोप आहे म्हणून तू मेडिकल घे असं नाहीये. पण जर तुला बायोलॉजी पण आवडते आणि तुला लोकांना मदत करण्याच्या फील्ड मध्येही जायचंय, तर मेडिकल आणि पॅरामेडिक्स हे 2 ऑप्शन्स तुझ्यासाठी चांगले ऑप्शन असू शकतात असं. सो वी आर थिंकिंग मोर फ्रॉम सब्जेक्ट अँड लाइकिंग पर्स्पेक्टिव्ह अँड देन गोइंग ऑन टू द स्कोप ऑफ द फील्ड. तर असा तो प्रवास असला पाहिजे. आणि कधी कधी पालकांना असं पण वाटतं की 8वी 9वी 10वी 11वी इज टू अर्ली. मुळामध्ये 10वी नंतर आपल्याला रिझल्टच्या सुमारास डिसिजन घ्यायचंय. तोपर्यंत आपल्याला काय करायचंय? फक्त एक्सप्लोर करत राहणे. विविध इन्स्टिट्यूट्स, विविध कोर्सेस, विविध लोक जे वेगवेगळ्या फील्ड मध्ये काम करतात त्यांच्याशी गप्पा मारणे, बोलणे, हेच फक्त आपल्याला करायचं आहे अगदी 10वी पर्यंत. ते नॅरो डाऊन करायचं जे काम आहे ना, ते आपल्याला अगदी त्या मोमेंटला करायचं आहे की आता मला स्ट्रीम सिलेक्ट करायचंय. त्या पॉइंटला ते नॅरो डाऊन करण्याचं काम आहे. पण तोपर्यंत आपल्याला एक्सप्लोर करत राहायचंय. स्वतःच्या आतले इन्क्लिनेशन, ॲबिलिटीज, ॲप्टिट्यूड, पर्सनॅलिटी ट्रेट सुद्धा आणि आजूबाजूच्या जगातल्या फील्ड मधल्या अपॉर्च्युनिटीज सुद्धा. ओके. आता मुलांना कुठलं करिअर सिलेक्ट करायचं किंवा त्यांचा ऍप्टिट्यूड कसा आहे, त्यांचं कुठल्या दृष्टीने त्यांना कशाची आवड आहे, तर इन्क्लिनेशन काय आहे, याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या टेस्ट असतात? सो सायकोलॉजीचंच एक फील्ड आहे ज्याचं नाव सायकोमेट्री आहे. सो सायकोमेट्रिक टेस्ट असतात ज्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड चाचणी असते. पर्सनॅलिटी टेस्ट पण इक्वली महत्वाची आहे, कारण कधी कधी रिस्क घेणं किंवा सेफ गोष्टींचाच विचार करणं, सोशल ऍक्टिव्हिटीज निवडणं किंवा ग्रुप बिहेवियर तुमचं कसं आहे हे फिगर आउट करणं, या गोष्टी तुमचं करिअर ठरवत असताना बऱ्याचदा बऱ्याच गरजेच्या असतात आणि महत्वाच्या असतात. तर याच्यात जर तुम्ही हायरार्की लावलीत, म्हणजे ओळीने आपण बघायचा प्रयत्न केला, तर सर्वात महत्वाचं काय आहे, तर इन्क्लिनेशन हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे कल कळणं हे सर्वात महत्वाचं आहे. तर आपण कॉमनली बघतो की व्होकेशनल इन्क्लिनेशन टेस्ट घडतात किंवा कल चाचणी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर त्यातनं मला समजू शकतं की मला काय करायला आवडू शकणार आहे. तर कधी कधी आपल्याला वाटतं की हे 8वी 9वी म्हणा, 10वी 11वी म्हणा, मुलांना काय कळतंय की त्यांना काय करायला आवडणार आहे. तो लाख म्हणेल मला हे आवडते, खरंच थोडीच आवडणार आहे. तर ह्या चाचण्या कशा डिझाईन केलेल्या असतात की ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायला आवडेल किंवा काय काम करायला आवडेल ह्याचे छोटे छोटे सेंटेन्सेस तयार केलेले असतात. तर त्या सेंटेन्सेस मध्ये तुम्ही चूज करता की मला सर्वात जास्त काय आवडेल आणि काय आवडणार नाही. आणि असे 150 ते 200 वेगवेगळ्या प्रोफेशन आणि स्ट्रीमशी रिलेटेड शब्द आणि टास्कचे कॉम्बिनेशन तुम्हाला दिलेले असतात. सो तुम्हाला 250 वेळा हे फिगर आउट करावं लागतं की या तिन्हीतलं मला काय आवडणार आहे, या तिन्हीतलं मला काय आवडणार आहे. आणि आपल्याला आत्ता 10वी 12वीच्या पातळीवर फक्त ब्रॉड इंटरेस्ट कळतो. म्हणजे गुरांबरोबर काम करायला आवडणार आहे का, माणसांबरोबर आवडणार आहे का, रिसर्च रिलेटेड आवडणार आहे करायला का, रिसर्च आणि पीपल या दोन्हीचं कॉम्बिनेशन आवडणार आहे का, क्रिएटिव्ह फील्ड मध्ये काम करायला आवडणार आहे, हे ब्रॉडली आपल्याला कळतं. अगदी आर्किटेक्चर घेऊन लँडस्केप डिझायनिंगच करायला पाहिजे इतकं 10वीच्या लेवलवर कळत नाही. आणि ते एक्सपेक्टेडही नाही. ती काही पत्रिका किंवा हॉरोस्कोप किंवा टॅरो कार्ड्स नाहीयेत. हा दिशा आहे की मला नक्की काय करायचं नाहीये हे कळण्याची सर्वात महत्वाची दिशा आहे. म्हणजे कशाचा मी डेफिनेटली स्वतःच्या इन्क्लिनेशन मध्ये विचार करत नाहीये, हे अगदी पांढऱ्यावर काळं तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर दिसतं. मग दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे पर्सनॅलिटीचा. मला लाख डॉक्टर व्हायचंय आणि मला बायोलॉजी आवडतं, पण मला पब्लिक इंटरॅक्शन करता येत नाही, मला लोकांशी डोळ्यात डोळे घालून बोलता येत नाही आणि मला प्रचंड नवीन गोष्टींची भीती वाटते. माझ्या या पर्सनॅलिटी ट्रेट्स असताना मी खरं तर मेडिकल प्रोफेशनचा विचार नाही केला पाहिजे की जिथे मिनिटा मिनिटाला डिसिजन मेकिंग आहे आणि मिनिटा मिनिटाला पब्लिक इंटरॅक्शन आहे. असं कुठलं मेडिकलचं फील्ड आहे की ज्याच्यामध्ये पेशंटशी इंटरॅक्शन नाहीये, माझ्या सबऑर्डिनेटशी, माझ्या कलिगशी इंटरॅक्शन नाहीये, कुठल्याच नाही. सो मग त्या कंडिशन मध्ये माझा जो बायोलॉजी मधला इंटरेस्ट असेल तर मी रिसर्च फील्डचा विचार करू शकते. सो अशा ठिकाणी पर्सनॅलिटी ट्रेट्स खूप महत्वाचा रोल प्ले करतात. कितीतरी लोकांची वाचनाची आवड दांडगी असते, त्यांना डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट खूप आवडतात, पण असं सगळं असणारा प्रत्येक माणूस हा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाऊन ऑफिसर होऊ शकतो का? नाही.
कारण इंटरव्ह्यू असतो, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे ते बघतात, तुमचं पीपल मॅनेजमेंट कसं आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण तरच तुम्ही प्रचंड नॉलेजेबल असून सुद्धा तुम्ही कधी कधी चांगलं काम नाही करू शकत, याचे इन्स्टन्सेस आपण बघतो. सो हे पण महत्वाचं आहे की पर्सनॅलिटी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी तितकीच महत्वाची आहे ते म्हणजे क्षमता, ज्याला आपण म्हणतो ऍप्टिट्यूड. सो ढोबळ मानाने या सगळ्या टेस्टला ऍप्टिट्यूड टेस्टच म्हणतात, पण खरं तर ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये या तिन्ही गोष्टी चेक करणं महत्वाचं आहे. तर ऍप्टिट्यूड म्हणजे काय की क्षमता. एखाद्या व्यक्तीला जर मी म्हणते की याला पोहण्याचा ऍप्टिट्यूड आहे, स्विम करण्याचा, याचा अर्थ त्याला मी कुठल्याही पाण्यात टाकलं तरी 4 हात मारून हा काठापर्यंत डेफिनेटली येणार. याला म्हणायचं क्षमता. हा, भले त्याला अगदी स्ट्रोक्स करता येत नसतील, पण त्याच्याकडे ती क्षमता आहे. ट्रेनिंग मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीची रिझनिंग, व्हर्बल ॲबिलिटी जरी वाढत असेल तरी चांगली गोष्ट आहे, पण मुळात आत्ता काय आहे, पाणी आहे का नाही, म्हणजे निदान मॅरेथॉन पळायचे 0 पॉइंटवर तरी मी उभा आहे का नाही, हे बघणं म्हणजे क्षमता बघणं. म्हणून त्याची चाचणी साधारण 9वी, 10वी, 11वी मध्ये का करतात? कारण क्षमता या ट्रेनिंगनी वाढवल्या जाऊ शकतात. इन्क्लिनेशन आणि आवडी निर्माण करण्याचं इंजेक्शन नाही, पण क्षमता वाढवण्यासाठी योग्य ट्रेनिंगचा फायदा होतो. सो एखाद्या फील्डशी रिलेटेड मला आवड आहे आणि माझं व्यक्तिमत्वही तशा फील्डमध्ये काम करण्याचं आहे, मग अभ्यास करण्याच्या हार्डशिप्स मी घेऊ शकतो का? हो, 100% घेऊ शकतो. पण माझ्याकडे क्षमता खूप आहेत वेगवेगळ्या फील्डच्या, पण आवड मला त्याच्याशी रेलेव्हंट कुठल्याही फील्डची नाही, तर नॉट नेसेसरी की मी ते करिअर म्हणून चूज करावं आणि केल्यानंतरही मी ते एन्जॉय करेन. सो अशा चाचण्या असतात आणि त्या ओपनली सगळीकडे ऑनलाईन, ऑफलाईन सर्व प्रमाणामध्ये अवेलेबल असतात. सो त्याची मदत घेतली आणि स्वतःबद्दलची माहिती आपल्याला जास्त ऑब्जेक्टिव्हली कळू शकते. ओके. आणि अजून एक प्रश्न आलेला आहे की समजा अशा टेस्ट करून घेतल्या आम्ही, पण आणि त्यातनं काही एक निदान आलं की असं असं ही इन्क्लिनेशन आहे आणि त्यांनी मुलाने हा कोर्स घ्यावा, पण त्या मुलाने तोच कोर्स निवडला पाहिजे का, असं काही आहे का? आणि समजा त्याच्या चॉईस अगदी हट्टाने त्याने म्हटलं की नाही, हे काही येऊ दे रिझल्ट, मला हेच करायचंय, असं जर का त्याने केलं तर त्याचा काय परिणाम होतो किंवा त्याचे काही परिणाम दिसून येतात का त्याच्या कार्यक्षेत्रावर? बरोबर. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी पहिल्यांदा सांगितलं की त्याचा जो करिअर गायडन्सचा जो निकाल आहे, तो निकाल असा हे म्हणजे हेच फील्ड करायला पाहिजे असं नसतं. करिअर गायडन्सच्या रिपोर्टमध्ये काही प्रेफरन्सेस येतात की तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही हे करू शकता. सो इट इज गाईडलाईन. हा, हे म्हणजे हेच. आता आपण एक असं अज्युम करू की ह्या तिन्ही पैकी 3-4 जे काही करिअर ऑप्शन्स डिस्कस झाले त्याच्या क्षमतेनुसार मुळात मुलांनीच टेस्ट दिलेली असते आणि सायकोमेट्रिक टूल्स या अतिशय चांगल्या व्हॅलिडिटीच्या असतात. त्याच्यामुळे जर मीच टेस्ट दिलीये तर माझ्याच हातून चुकीचेच आन्सर्स बाहेर पडले आणि मला जे अजिबात करायचं नव्हतं तेच करिअर टेस्ट मध्ये आलं, हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे, कारण सायकोमेट्री हे एक सायन्स आहे. त्याच्यामुळे जर मीच उत्तरं दिलीत आणि मी प्रश्न समजून उत्तरं दिलीत तर त्या प्रश्नांमधनं जे इन्क्लिनेशन मी रिफ्लेक्ट करणार आहे ते खरोखरीच माझ्या क्षमता आणि पर्सनॅलिटीशी रिलेटेड असणार आहे. हे 99% खरं आहे, कारण या सगळ्या टेस्ट असतात त्या व्हॅलिड असतात, स्टँडर्डाइज्ड असतात आणि लायसन्स्ड असतात. उद्या कोणी आलं आणि ऍप्टिट्यूड टेस्ट तयार करावी म्हणलं आणि केली असं ते होत नाही. आता त्याही पलीकडे जाऊन 3 ते 4 वेगवेगळे करिअर ऑप्शन्स डिस्कस झाले होते, पण तरी त्या मुलाला करायचं नव्हतंच त्यातलं काही, त्याला 5वंच काहीतरी करायचं होतं. असं जर असेल तर निदान त्या करिअर गायडन्सच्या डिस्कशन मधून त्याला हे कळतं की जे 5वं वालं प्रोफेशन मला करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी क्षमता लेवलवर माझ्याकडे या 4 गोष्टी कमी आहेत ज्याच्यावर मला इम्प्रूव्ह करायचंय, पर्सनॅलिटी लेवलवर माझ्याकडे या 2 गोष्टी कमी आहेत ते मला इम्प्रूव्ह करायचंय, आणि जर मी म्हणतोय की मला XYZ फील्ड करायचंय तर ज्या अर्थी ते माझ्या इंटरेस्ट मधून दिसत नाहीये त्या अर्थी मला त्या फील्डची अधिक माहिती काढण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मुलं या वयामध्ये मला हेच करायचं या बाबतीत स्टबन का असतात? त्यांच्याकडे खूप माहिती असते म्हणून नाही, त्यांच्याकडे डेटा नसतो म्हणून. मला डॉक्टर व्हायचंय कारण डॉक्टर या फिगरचं माझ्या डोक्यामध्ये जी इमेजरी आहे ना तिथे मला जाऊन बसायचंय. डॉक्टर व्हायचंय त्या मुलांना जेव्हा मी 9 वर्षाच्या शिक्षणाबद्दल सांगते तेव्हा ते म्हणतात ताई हे नव्हतं आधी आम्हाला माहिती.
किंवा जेव्हा मी सांगते की इंजिनियर लगेच झाल्यानंतर तुला काय वाटतं किती लाखाचं पॅकेज मिळणार आहे तुला, तर ते म्हणतात मिळेल 20-25 लाखाचं. तर तेव्हा जेव्हा मी त्यांना इंडियन स्टँडर्ड नुसार, महाराष्ट्रीयन स्टँडर्ड नुसार 4.3, 3.6, 7.2 असे आकडे ऐकवते तेव्हा ते म्हणतात शी हे किती बोर आहे. म्हणजे सेटलमेंट नाहीच आहे का नुसतं बीई करून? नाहीच आहे. सक्सेस कधी होतो जेव्हा तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या फील्डमध्ये तुम्ही जे काम करता आहात ते मोस्ट एन्जॉयबल पद्धतीने आणि हाय लेवल ऑफ कॉम्पिटन्सनी डिलिव्हर करता. मग सक्सेस, पैसे, ग्रोथ सगळं येतं तुमच्याकडे. हार्डवर्क सगळ्याच फील्डमध्ये, आवडीच्या फील्डमध्ये हार्डवर्क त्रासाचं वाटत नाही एवढंच. सो अशी पण पॉसिबिलिटी आहेच की तुम्हाला जे फील्ड वाटतंय ते आलं नाही, तर मला असं वाटतं इट इज वर्थ टू फाइंड आउट की जर मला ते मनातनं वाटतंय पण माझ्या कुठल्याही आन्सर मध्ये ते रिफ्लेक्ट होत नाहीये, तर कुठेतरी माझं नॉलेज किंवा त्या फील्ड बद्दलचं अंडरस्टँडिंग अजून वाढायला हवं आहे आणि क्षमता वाढवायला हव्यात. हे जे आपण म्हणतोय की त्या वेगवेगळ्या फील्ड्स बद्दल माहिती घेणं किंवा त्यांच्याबद्दल काही अंडरस्टँडिंग वाढवणं, तर याच्याकरता तुम्ही 10वी-12वीच्या मुलांना आता काय सांगाल की 1, 2, 3 टेक्निक्स आहेत की ही करा आणि त्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त माहिती गोळा करता येईल? हो, मी डेफिनेटली सांगू इच्छिन. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नेहमीच म्हणतो की करिअरच्या बाबतीमध्ये ना गाइडेड रिसर्च असावा. तर तो रिसर्च कसा असावा ते मला सांगायला आवडेल. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा अशा कुठल्यातरी माध्यमातून आधी स्वतःची इन्क्लिनेशन, लाइकिंग आणि पर्सनॅलिटी याच्याबद्दलचं एक ऑब्जेक्टिव्ह पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर असावं की मी कसा आहे, मला काय हवंय. आता आपण थोडंसं फील्डकडे वळूयात की मग मग त्याच्या अकॉर्डिंगली मला जर कळलं की ही 4 फील्ड्स मलाही वाटतायत, टेस्टमध्येही आली, आई बाबांनाही वाटतायत, तर अशा 4 ते 5 फील्ड्सचा आता मला विचार करायचा, तर मी पुढे करू काय या 5 फील्ड्सचं? तर सोपं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक वही करणं किंवा एक्सेलवर त्या सगळ्या गोष्टी एका खालती एक मांडणं. नुसतं इंजिनिअरिंग जरी म्हणलात ना तरी इंजिनिअरिंग मध्ये 65 स्पेशलायझेशन आहेत. मॅनेजमेंट मध्ये 16 स्पेशलायझेशन आहेत. पॅरामेडिक्स मध्ये 9 ते 10 ऑप्शन्स आहेत. मेडिकल तुम्ही 24 पद्धतीचे स्पेशलायझेशन घेऊ शकता. सो जर मी हे म्हणते तर त्याच्यामध्ये अंडर काय काय येतं त्या सगळ्या गोष्टींना लिस्ट डाऊन करणं. मग त्यानंतर हे ठरवणं की इन्स्टिट्यूट लेवलवर मला कुठे जास्त शिकण्यात इंटरेस्ट आहे. मग याच्यामध्ये खूप गोष्टी येतात. रँकिंग येतं, क्रेडिबिलिटी येतं, कॅम्पस सिलेक्शन येतं. सो यानुसार मला काय करायला आवडेल हे मी माझ्या लेवलवर फिगर आउट करू शकते का, करू शकतो का, तर ते आपण बघणं की कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याचा क्रायटेरिया काय, त्याचं एलिजिबिलिटीचं स्टँडर्ड काय आहे, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण फिगर आउट करणं. याची माहिती आपल्याला कुठे मिळते? सोपं आहे. याची माहिती आपल्याला गुगलच्या एका सिंगल क्लिकवर मिळते. ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्या इन्फॉर्मेशनला डेटा गॅदर करून ठेवणं. आता हे सगळं झालं फक्त स्ट्रीम्स आणि इन्स्टिट्यूट्स बद्दल. याच्यामध्ये हा पण एक मुद्दा आहे की मला ते मी आता जिथे शिकतोय तिथून करायचंय का, मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये जायचंय का, मला मधल्या काही एज्युकेशनच्या वर्षांसाठी इंडियामध्ये जायचंय का, मला ऑस्ट्रेलियाला जायचंय, हा सुद्धा अनालिसिस तितकाच महत्वाचा आहे. याच्यामध्ये नेहमी कंपॅरेटिव्ह अनालिसिस मुलांनी करावा असं मला वाटतं की मी काय देतो आहे त्याच्या अगेन्स्ट मला रिटर्न्स काय मिळतायत. बऱ्याचदा असं होतं की आपण वेगळीकडे पळत जातो आणि तिथले लोक आपल्या देशामध्ये येतात. म्हणजे इंडियातल्या कितीतरी रिनाऊंड युनिव्हर्सिटीज मध्ये बाहेरच्या कंट्रीज मधनं अंडर ग्रॅज्युएशनच्या एज्युकेशनसाठी येणारी वर्षानुवर्ष मुलं आहेत. पण पोस्ट ग्रॅज्युएशनला लगेच ते आपापल्या कंट्रीत परत जातात. इनफॅक्ट पोस्ट ग्रॅज्युएशनला अनेक इंडियन सुद्धा बाहेर जाण्याचं प्रमाण वर्षानुवर्ष वाढतंय हे आपण बघतोय. कारण ते जे ऍप्लिकेशन ओरिएंटेड मास्टर्सचे कोर्सेस असतात जे ऍक्च्युअल ब्रिज कोर्स म्हणून निर्माण करू शकतात बिटवीन थिअरॉटिकल एज्युकेशन अँड ऍक्च्युअल जॉब पोस्ट. सो अदर कंट्रीज हॅव बीन ऑलवेज बीन लुक्ड आउट फॉर फर्दर एज्युकेशन. सो याचं एक थोडंसं ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस करायचंय. आपण किती इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि त्याच्यावर आपल्याला काय रिटर्न्स मिळणार आहेत याचं अनालिसिस करणं इक्वली महत्वाचं आहे. त्याच्यासाठी पुढे मागे मी कुठल्या कंट्रीमध्ये काम करणार आहे याच्याबद्दल आई वडिलांची डिस्कशन होणं खूप महत्वाचं आहे. आता हे तर फक्त झालं इन्स्टिट्यूट्स बद्दल.
आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी हे काम करताना स्वतःला एन्जॉय करू शकेन का? जरी ते ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये आलं असेल तरी सुद्धा आपल्याला काही एक्सपर्टशी गप्पा मारायच्या आहेत. एक्सपर्ट कोण आहे? आपल्यासाठी टाटा बिर्ला धावून येणार आहेत का एक्सपर्ट म्हणून? नाही. एखाद्या फील्डमध्ये 5 ते 7 वर्ष काम करणारी कुठलीही व्यक्ती, मध्ये भले आपल्या फॅमिली सर्कलमध्ये आहेत, मित्रमैत्रिणींचे आई वडील आहेत, आई वडिलांचे मित्रमैत्रिणी आहेत, भावंडांचे आई वडील आहेत, असं कोणीही ज्यांच्याशी तुम्ही त्या फील्ड बद्दल गप्पा मारल्या पाहिजेत की तुझं काम रोजचं काय असतं. यू टेल मी अ टिपिकल डे इन युअर ऑफिस. म्हणजे आयटीत आहे आणि तिकीट सॉल्व्ह करतो म्हणजे नक्की काय करतो? तुला क्वेरीज कोण देतं? त्या क्वेरीज सॉल्व्ह होतात म्हणजे त्या काय करतात? तू तुझे 12 तास कसे घालवतोस? कशासाठी तुझी कंपनी तुला कितीतरी हजार रुपये देते, लाखो रुपये देते? ह्या प्रश्नाचं उत्तर फिगर आउट केल्यानंतर हळूहळू आपण त्याची मनामध्ये ब्लूप्रिंट निर्माण करायला सुरुवात करतो की मी स्वतःला 8 वर्षांनी हे करताना बघते का? आणि तुमचं मन तुम्हाला याचं उत्तर हो किंवा नाही प्रॉबेबली ह्याच्यामध्ये द्यायला सुरुवात करतं. अजून एक म्हणजे तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओज बघू शकता, एक्सपर्ट्सचे व्हिडिओज बघू शकता. आपलं पण युट्यूब चॅनल आहे जिकडे आम्ही दरवर्षी मार्च, एप्रिल, मे, जून मध्ये एक्सपर्टशी गप्पा मारत असतो. त्यांच्या फील्ड बद्दल गप्पा मारत असतो आणि ते मार्गदर्शन करत असतात. तर फक्त म्हणजे आमचंच नाही, कुठल्याही युट्यूब चॅनलवर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल्सचे इंटरव्ह्यूज टाकले तर तुम्हाला त्याच्याबद्दल भरपूर गाईडलाईन मिळू शकेल. लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट, हे सगळं करत असताना सिलेबस बघणं की साधारण शिकायला काय आहे. थँक्स टू कोविड सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला कोणी आता अभ्यास नाही करायला सांगत आहे, पण मी या फील्ड मध्ये गेल्यानंतर मला काय काय आणि किती इनडेप्थ शिकावं लागणार आहे ह्याचं एक जरा तरी अंडरस्टँडिंग आपल्याला असावं. अलॉंग विथ दॅट त्या स्ट्रीम मध्ये आता स्टडी करत असणाऱ्या स्टुडंटशी गप्पा मारणं खूप महत्वाचं आहे. कसा वाटतो तुला एखादा सब्जेक्ट? हे कसं करतोस तू? तुला कधी रिग्रेट वाटतात का की आपण का आलोय या फील्ड मध्ये? किंवा तू ह्या कॉलेजच्या ऐवजी ते कॉलेज घ्यायला हवं होतंस का? आता तुला काय वाटतं? तू मला काय सजेस्ट करशील? ह्या गप्पांनी ना आपल्याला थोडासा त्या फील्ड मधल्या एज्युकेशनचा सुद्धा अंदाज येतो. बरोबर. याला म्हणायचं पूर्ण बॅकग्राऊंड अनालिसिस. तर जसा स्वतःचा ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस करणं गरजेचं आहे तसा फील्डचा सुद्धा अनालिसिस करणं आपल्या आवडीच्या गरजेचं आहे. मग तो जो करिअरचा चॉईस असतो ना तो इन्फॉर्म्ड करिअर चॉईस बनतो. ओके, हे खूप चांगली माहिती मिळाली. म्हणजे मुलांना आता हे जे आता ब्रेक येतील, समर ब्रेक, ते चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकतात. हो, आणि थँक्स टू इट की सिंगल क्लिक या गोष्टी अवलंबून अवेलेबल आहेत. आणि जनरली इथले सगळी मुलं जी आहेत ते जून, जुलै, ऑगस्ट समर मध्ये इंडियात असतात किंवा जातात, तेव्हा ते हे करू शकतील. हो, नक्कीच करू शकतील. मला आता सहज एक हे सगळं तुम्ही जे सांगताय ते ऐकताना वाटलं की अशा ऍप्टिट्यूड टेस्ट आणि पर्सनॅलिटी टेस्ट वगैरे हे आपल्या वेळेला कधी नव्हतं, आम्ही तर कधी हे दिले नाही. पण ही अशी आत्ता घेऊ शकतो का आम्ही की निदान निवृत्तीनंतर आमचं इन्क्लिनेशन काय आहे, आम्हाला कशाची आवड आहे, आम्ही काय करू शकतो, निदान हे आत्ता तरी कळेल. इन्क्लिनेशन आणि टेम्परामेंट या गोष्टीची चाचणी तुम्ही कधीही करू शकता. जसं वय वाढतं तसं इन्क्लिनेशन आणि पर्सनॅलिटी ह्याच महत्वाच्या गोष्टी बनतात आणि ॲबिलिटी ही गोष्ट नगण्य बनते. कारण त्या फील्डमध्ये कुठल्याही फील्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला थोडंफार ट्रेनिंग हे घ्यावंच लागतं आणि स्किल बिल्डिंग करण्याच्या वयापासून तुम्ही लांब जातात. जे उरतं ते फक्त जॉब रिक्वायर्ड ट्रेनिंग उरतं. तर ते तुम्ही कुठल्याही वयाला घेऊच शकता. पण जसं वय वाढतं तसं आपण आपले पर्सनॅलिटी आणि इन्क्लिनेशन या गोष्टींच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी स्टबर्न आणि रिजिड होतो आणि त्या बाबतीत आपण नो कॉम्प्रोमाइज मोडवर जातो. त्यामुळे कधीही जर ज्यांना कोणाला करिअर स्विच करायचंय किंवा नंतर मी काय गोष्टी एन्जॉय करू शकेन हे फिगर आउट करायचंय, त्यांच्यासाठी असेसमेंट करून घेणं आणि स्वतःबद्दल एक ऑब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन घेणं शुड बी अ व्हेरी गुड एक्सरसाइज. ओके, थँक्यू. मला वाटतं प्रश्न तर बरेच आहेत पण वेळेची काही कमतरता आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथेच थांबायला लागेल. तर आपण अगदी खूप व्यवस्थित उत्तरं दिलीत आणि मुख्य म्हणजे पालकांचे कान टोचलेत आणि मुलांना काही नवीन नवीन टेक्निक्स सांगितलीत, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या बिझी शेड्यूल मधनं वेळ काढला.
प्रेक्षक हो, आपण बरेचसे प्रश्न मागवले होते, त्यातले प्रश्न आपण विचारले. आपल्याला अजून काही जर का प्रश्न असतील तर आपण सौ अनुजा कुलकर्णी यांना त्यांची जिज्ञासा ही जी संस्था आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा त्यांचा मोबाईल नंबर आहे 8087352279. याच्यावर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून अजून काही आपले पर्सनल क्वेश्चन्स असतील, काही पर्सनल केसेस असतील त्याच्याबद्दल डिस्कस करू शकता. मी आता आपली रजा घेतो, आणि रजा घेण्यापूर्वी मी सौ अनुजा कुलकर्णी यांचे आभार मानतो. तसेच गर्जे मराठी ग्लोबलचे श्री आनंद गानू यांनी ही मीटिंग अरेंज केली, आणि त्यांनी अगदी भल्या पहाटे उठून आपल्यासाठी हे सगळं जे कष्ट घेतले त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आभार. तसेच माझे गर्जे मराठी कुवेत चॅप्टर मधले सर्व सहकारी आणि आपण प्रेक्षक यांनी जी उपस्थिती दिली आणि आपला सहभाग दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.